ही बघा, ही आमची सड्यार जावची पान बघा. हा गंमत. भियालो पक्षी, त्याच्यापेक्षा जास्त मी भियालोय, कारण पतारात सगळा सरसरा होता. म्हटलं कोण येऊन बसलो. तुमका पक्ष्यांचे आवाज ऐका घेत असतले. बघा किती शांतता. ह्या रस्त्यावर ना, म्हणजे हो जो रस्तो दाखवले मी तुमका पानन, ह्या पाननीत ना बऱ्याच जणांका आतापर्यंत डुकरा गावलेली होत. त्याच्यानंतर साप किती गावतो, कारण जंगलातलो रस्तो अडचण येतलो. त्याच्यामुळे हे जे जंगली प्राणी असत ते असतलेच. तो जो वरते डोंगर दिसता ना, त्या डोंगराच्या टापेक म्हणजे एकदम वरते आमचं सडवा, थंय आता म्हाका जावचा. थंय आमचे काजी असत आणि आमचे आंबे असत. खयच्या तरी जंगली प्राण्यान पक्षाक खाल्ला आणि पिसा हे वाटेत टाकलेत. आणि आता मी इलय आमच्या काजीत. हे बघा काजी तयार जातात नुकते नुकते दिसतात ना तुमचं. हे बघा, हे पिवळे बोंडूवाले असत, म्हणजे पिवळ्या बोंडूची काजा. ह्याच्यापेक्षा मोठे बोंडूवाले असत, लाल बोंडूवाले असत, भगवे बोंडूवाले असत. 25 मिनिटं लागान मी मांगराकडे पोचलोय. आणि आता कुलूप असा. हो बघा, हो आमचं मांगर. मी तुमका उघडून दाखवतोय. चावी काढूया चला. जुन्या काळात ना अशी वरते कुलपा होती. तुमच्याकडे जर असे मांगर असतील किंवा जुनी घर असं तुमका माहिती असतं बघा. सड्यावर इल्यानंतर किंवा कामाक खय गेले सगळ्यात पहिला काम काय सांगा? टकली बांधणं. तुम्ही जर माझे मागचे 2 ब्लॉग बघितला असतात, विलेज लाईफ डे 1 आणि डे 2, तर तुमच्या लक्षात येताला की मी तेव्हा भाजी लावलेलो आहे. मुळ्याची भाजी, लाल पाल्याची भाजी आणि चवळे घातलेलो आहे. तर तुमका आता दाखवते हा ते कितके रुजलेत ते. ही बघा, ही माझी मुळ्याची भाजी. मुळ्याची भाजी रुजाक नाही, कशाक रुजाक नाही कळणार नाही. आणि ह्याच्याबरोबरच मी लाल पाल्याची भाजी पण घातलेलो आहे, पण ती पण रुजाक नाही असा. पण माझे चवळे मात्र मस्त रुजलेत. हे बघा, हे माझे चवळे थोडे मोठे झाले काय मी थोडं पालो काढतलोय आणि मग शेंग्या येऊची वाट बघतलोय. कातळ जमीन असली ना की हो एक प्रॉब्लेम असता, कारण खाली दगड असत, त्याच्यामुळे झाडां व्यवस्थित वर येणार नाही. सगळे दगड काढूचे लागतात खोलवर खणान, तेव्हा मोठी झाडं. म्हणजे आंब्या काजीची जेव्हा झाडं लावलीत ना, तेव्हा तसाच खूप खोलवर खणाचा लागला आणि दगड हाती काढूचे लागलेत. काही दिवसांपूर्वी मी इकडे भोपळे लावलेले, त्यावेळेला मला व्हिडिओ घेऊक मिळाक नाही. माझ्याकडे तेव्हा स्टँड पण नाही होतो आणि तेव्हा इतकं वेळ पण नाही मिळाक. पण आता माझ्या भोपळ्यावर एक बारीकसं भोपळं लागलं, तर म्हटलं तुमका दाखवूया. दिसलं? आपल्या झाडात फळ लागलं की खूप बरं वाटतं ना बघूक. घराकडसून येताना मी मिरशांगेचं आव्हान हाणलेलं आहे. मिरशांगेचं आव्हान असा नसता, खूप भरलेला असतं, म्हणजे एका खूप पानं असतात आणि ताजा असता. पण काय झालं माहिती आहे, ज्या वेळात मिरशांगेचं आव्हान ह्या म्हणजे कुणग्यातलं आव्हान जेव्हा काढला ना, त्याच्यानंतर मला लगेच येऊचं होता लावक. पण आम्ही बेडे सोली होतो आणि सुपारीचा दर खूप खाली खाली येता, त्याच्यामुळे सुपारी लवकरात लवकर पूर्ण करून द्यायची होती. ती आम्ही कालपर्यंत पूर्ण केली. आज सकाळी सुपारी दिली आणि मग मी व्हिडिओ करू केले. त्याच्यामुळे त्या सुपारी पूर्ण सोलूच्या नादात ना माका मिरच्यांचं आव्हान घेऊन इकडे लाव घेऊ वेळ मिळाक नाही आणि त्यामुळे आता सुकला. मी ते काय शेणात पुरून ठेवलेलं आहे. शेणात पुरून ठेवचं असतं, म्हणजे ही जी मुळं असत ना ही शेणात अशी पुरून ठेवायची, मग त्या ताजा राहता. त्याच्यामुळे त्या इतक्या तरी शिल्लक राहला. असे मिरचे सहसा जास्त धरणत नाही, पण मी तरी पण प्रयत्न करतले. होप सोडूक नाही असे मी अजून. चला तर लावूया. आंबो जरी हापूसच असलो तरी प्रत्येक हापूसच्या आंब्याक वेगवेगळी चव किती असतं माहिती आहे. चला देखायते. कापावरचे आंबे असतात ना, ते खाली असा कातळ असतं, त्याच्यामुळे गोड असतं. हा बघा, आता मी इकडे खणा होतोय मिरचीला, पण इकडे मला दगड मिळालं. दिसतं का तुमका दगड? हे बघा असे चिरे असतात आणि हे दगड काढून ना मग आम्ही असे गडग्यांका लावतो. हे जे गडगे केलेत ना, हे असेच दगड लावलेत, असे दगड असतात हे बघा. आणि त्याच्यामुळे काय होतं, ही जी आंब्याची झाडं असतात ती पाणी कमी शोषतात. पाणी कमी शोषल्यामुळे फळात रस उतरता आणि मग फळ गोड होता.
कळला. मिरची मी घराकडे लावलंय. हय नावापुरती 10 झाडा लावलंय, कारण हय जेवण करू येतोय तेव्हा कधीतरी मिरचे गावाचे ही आशा. हे वाली असत मी घराकडसून घेऊन इलेलो आहे. आम्ही घराकडे वाली लावलेत. इकडे कधीतरी जेवण करताना अशी भाजी घेऊन येतो. कधी वेळ असलो तर घरापासून बनवूनच घेऊन येतो. आज म्हटलं इकडेच करूया, कारण माका लोकांनी सांगला ना काही जणांनी की पेज आणि वालीची भाजी कर, तर म्हटलं तुमची इच्छा पूर्ण करूया. चला पेज करूया. सड्यावर मी तेल काय आणूक नाही, त्याच्यामुळे मी पाण्यातच भाजी फोडण्यात घातली. भाजी माझी झाली. थोडीशी जागा फिरली बघा, जराशी लागली सुद्धा, कारण चुलीतली आग असता ती कमी जास्त करू देणार नाही ना पटकन गॅससारखी. पेज जवळजवळ शिजत येईल आमची. ही पानं दिसतात काय तुमका? ह्या पानावरनं आम्ही सड्यावर भाजी वाढून घेतो. ही बघा, तुमच्याकडे ह्या पानांका काय म्हणतात सांगा. हां, ही पानं, ह्याच्यावर मी आता वालीची भाजी वाढून घेते. आणि हे गंमत दाखव, उडवूया का त्याला. सड्यावर तर खूप वारू असता. केली एकदम उडव सगळ्यांका. काही ठिकाणी करवंदा लागलीत तर काही ठिकाणी नुकती फुलं येतात. ही बघा, ह्या वाटेक करवंदा लागलीत, दिसली. चला एक खाऊया. वर्षाचा पहिला करवंद. बोंडू खाऊया त्याला, वर्षाचं पहिलं बोंडू. बोंडू खाऊया ना, बरं दिसतं. चला तर आता मी काळजी चुकतोय. चुलीचा काळा लागला दिसता नाका तोंडात मला नाही. काळजीत कोण बघता. चला तर व्हिडिओ बघा आणि कसं वाटलं तो कमेंटमध्ये नक्की कळवा. हां, जय महाराष्ट्र.